अरे मनू कुठे गेली? अगं मनू जाग्यावर नाहीये. अगं बाई, हो का? बाहेर बाहेर बघूया आपण. चल. मनू थांबा, काही बोलू नका. शांतपणे उभी राहिली ना, राहू दे जरा तशीच. झोप येत नसणार ग तिला, बिचारी मनू. आता व्हायचंच हो थोडे दिवस असं. मग मला थांबवलंस कशाला? आपण बोलूया तिच्याशी, तिचं मन हलकं करूया. ती एकटी नाही हे सांगूया. नको, अशा वेळी ना माणसाला जरा एकट्यानेच राहू द्यावं. हळूहळू येईल त्यातनं बाहेर ती. आणि अहो, आपण तरी बोलून बोलून काय बोलणार? लहानपणापासून तिला हवं ते कधी मिळालं नाही, कारण आपण देऊ शकलो नाही. आणि मोनाशी भांडण नको म्हणून तीही पडतं घेत राहिली बिचारी. सलील तिला आवडला होता. त्याच्याबरोबर ठरलेलं लग्न होणार नाही असं कधीच वाटलं नव्हतं. तिला तर ते हवं होतं. आता तरी तिला हवं तसं होईल का हो? मला चिंता वाटते, कारण ही मुलगी ना वेगळी आहे. आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळाली नाही तर ती बोलून दाखवणार नाही, आतल्या आत कुडत राहील. मोनिका तर दुसराच टोक. तिला हवं ते ती ओरबाडून घेते, पण हिला ते जमणार नाही म्हणून काळजी वाटते. काय करायचं आता? एक लग्न तर मोडलं, आता परत मुलगा बघायचा का हो तिच्यासाठी? नको मालती, जोपर्यंत ती सांगत नाही ना तोपर्यंत आपण काही करायचं नाही. हॅलो हॅलो सलील, थँक गॉड तू फोन उचललास. सलील, तू एकटाच बेंगलोरला कसा जाऊ शकतोस? हा, मला उत्तर हवंय सलील. तू मानसीचा काहीच विचार केला नाहीस? तुला कळतंय का? तू तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस सलील. खूप वेगळा वाटला होतास रे. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की तू असं काहीतरी करशील, असं वागशील. तूच मला बऱ्याचदा सांगितलं होतंस की माझं मानसीवर प्रेम आहे, मनापासून प्रेम आहे. मग कुठे गेलं ते प्रेम? तू काहीच विचार नाही केलास मानसीचा. सलील, तू तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. तू का मोडलंस हे लग्न? मला उत्तर हवंय सलील. विक्रांत, हो, तुम्हाला ज्या प्रश्नाचं उत्तर हवंय ते सलीलने दिलं काय किंवा मी दिलं काय, ते उत्तर आता बदलणार नाहीये. सलीलचा निर्णय ठाम आहे, त्यामुळे बोलून काही उपयोग नाही. सलील आहे का तिकडे? त्याला फोन द्या ना प्लीज. तुम्हाला एक विनंती करते, पुन्हा सलीलला फोन करू नका. जे घडलंय ते आता बदलणं शक्य नाहीये. मनू, माझा हेअर ब्रश बघितलास का ग तू? हा, मनू काय झालंय तुला? अजून किती दिवस अशी बसून राहणार आहेस तू?
आता 13 दिवसांचं सुतक वगैरे पाळणार आहेस का? म्हणून तू कशाला मनाला लावून घेतेस? लग्न होण्याच्या आधीच मोडलं ना. किमान माझ्यासारखी तरी परिस्थिती झाली नाहीये ना तुझी. एवढे कॉम्प्लिकेशन्स असूनही बघ लागले ना मी कामाला. कम ऑन मनू, फॉर गॉड सेक क्या. मूव्ह ऑन इन लाईफ. आयुष्यात पुढे जायला शिक ना. किती दिवस रडत बसणार आहेस तू? सलील गेला आता तिकडे, सोड ना प्लीज. मनू, ईशा रडते, प्लीज तिच्याकडे बघ. ताई, तू शांत कर तिला. मनू प्लीज, मला वेळ नाहीये हे सगळं करायला. आणि विक्रांत घेऊन गेला होता ना तिला, मग कशाला आणलंस तू तिला परत इकडे? तो स्वतः आजारी असताना कसं सांभाळणार होता तिला? ते त्याचं त्यांनी बघितलं असतं. आणि समजा त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी तू ईशाला इकडे आणलेस, तर हा आता तुझा प्रश्न आहे. म्हणून मी तुम्हाला दोघांनाही आधी सांगितलं होतं, मी ईशाची काळजी घेणार नाहीये. जोपर्यंत ईशा गर्भात आहे तोपर्यंत मी गर्भाची काळजी घेईन असं प्रॉमिस केलं होतं मी विक्रांतला. त्याच्या पुढे माझा आणि ईशाचा संबंध नाही. ओके? तो आता तुम्ही बघा ईशाकडे. मानसी, मला उशीर होतोय, मी निघते. पण पुन्हा एकदा सांगते तुला, प्लीज अशी बसून राहू नकोस. कामं करायला सुरुवात कर आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या ओळख आता. ओ मावशी आहे तुझी काळजी घ्यायला. निघते. झालं पिल्लू? हॅलो सारिका, आज अपॉइंटमेंटची काय परिस्थिती आहे? काय काय सिच्युएशन आहे आज? आजच्या अपॉइंटमेंट्स सर 5 पेशंट आहेत आणि बाकी वॉक इन तर येतातच ना. ठीक आहे. आणि निर्मला त्याने जी मीटिंग ठरवली होती ती आत्ताच आहे ना? हो, मी त्यांना फोन केला होता, त्या गाडीमध्ये ऑन दी वे आहेत. ठीक आहे, मी मीटिंग करून लगेचच निघेन. मला जरा बाहेर जायचं आहे. बाकी पेशंट्सना निर्मला आत्या बघेल. ओके सर, नो प्रॉब्लेम. थँक्यू. बाय. हाय, बना ना. हां ठीक आहे. आज काय काम आहे तुला? म्हणजे असणारच, तू काय माझ्यासारखा रिकाम टेकडा नाही. काय झालं बाबा? एखादा पिक्चर बघूया का? मस्त, म्हणजे तो असा काळोख करून करतात तसं नाही. एखादा विनोदी धमाल पिक्चर बघूया. आत्ता नको बाबा, आत्ता मीटिंग आहे मला महत्वाची. बर बर बर, मग एक काम करूया, मला संध्याकाळी जरा गाडीतनं फिरून आण ना. मला काय गाडी परवडत नाही रे, आपली ऐपत नाही, तुझ्याकडे गाडी आहे, आणशील? मला आवडलंच असतं बाबा, पण आज खूपच काम आहे हॉस्पिटलमध्ये. सोड ना 2-3 तास. चल ना, जरा मजा करू. काय डोकं शांत होत असं दुसरीकडे लागलं की. हो तुमचं बरोबर आहे, मला पटतंय, पण खरंच वेळ नाही मिळणार आहे आज. बरं, मग एक काम करूया, तू सगळी कामं संपून रात्री आलास ना तू, की मग आपण सिनेमाला जाऊ. हल्ली काय रात्री पण शो असतात ना, मस्त पिक्चर बघू. आणि तो एवढा फॅमिली पॅक असतो ना आईस्क्रीमचा, दोघे मिळून खाऊ. आईला सांगायचं नाही मला. बाबा तुमची आयडिया खरंच खूप चांगली आहे. आपण नंतर करूया कधीतरी, आज नाही जमणार मला. हो का? का तू दुसरीकडे जाणार आहेस का कुठे? नाही नाही, तसं काहीच नाहीये, तसं काहीच नाहीये. मी निघतो बाबा, मीटिंगला उशीर होतोय. आत्ता पोहोचली असेल कदाचित. समज. हा. हो विक्रांत, कोणाचं ऐकणार नाहीस रे, मला माहिती आहे. पण तू कुठे चाललाय हे सुद्धा मला माहिती आहे. युनिव्हर्सिटीत चाललीयस? हो, मी येते, मी जाऊन. तुम्ही दोघं घरी आहात ना? हो. मग हिच्याकडे बघाल ना आज? हो हो, मी बघीन.
मी युनिव्हर्सिटीमधून माझी मार्कशीट आणि काही फॉर्म्स घेऊन येते. ये जाऊन ये. मला माझ्या पुढच्या अभ्यासाची तयारी सुरू करायला हवी. वा, अगदी छान. नवीन विचार सुरू झाले ना की मागचं सगळं विसरायला होतं. एकदा पुढे पाऊल टाकलं ना की मग नको असलेलं मागेच राहतं. जा जा, खुशाल जा. आम्ही ईशाला सांभाळू. हं? आण तिला इकडे. अरे वा 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 वा, अरे वा, शाबास. मनू, आज दुपारी नाटकाला जाल का तू आणि आजी? मी तिकीट काढून आणतो पाहिजे तर. चालेल चालेल. एखादं छान कौटुंबिक नाटक असेल ना तर जाऊ. आजी नाही, नको. मला माहिती नाही मला किती वेळ लागणार आहे तिकडे. आणि तसंही काम झाल्यावर मला घरीच यायचंय. कुठेही फिरत बसायचं नाही. बर, जा. तुझी सगळी कामं नीट पूर्ण करून ये. हा, बाय. रिक्षा, सिटी हॉस्पिटल. काका, तुम्हाला काय वाटतं? माझ्या आणि विक्रांतमध्ये काय नातं आहे? तुम्ही एकत्र काम करता, तुमच्या व्यवसायाबद्दल एकमेकांच्या मनात आदर आहे. इतकंच नाही तर तुम्ही चांगले मित्र आहात. हो ना काका. हो. पण मला विक्रांत बद्दल जे वाटतंय त्याला सलील प्रेम असं म्हणतोय. तू त्याला सांगायचं, स्पष्टीकरण द्यायचं, त्याला समजवायचं. नाही करू शकले मी. का? कारण तो जसं जसं बोलत गेला तसं तसं मला त्याचं म्हणणं पटत गेलं काका. सलीलनी तिला नकार दिला, त्याचा तिला खूप धक्का बसलाय. खूप वाईट वाटलं तिला, म्हणून मग काहीच बोलली नाही. ती गप्प होती. पण बाबा, सलील असं वागलाच कसं हे मला कळत नाहीये. मी इतका विचार करतोय पण मला उत्तर नाही सापडत आहे. अरे भैया, यहाँ कैसे लेके आ गए आप? आप बोले थे ना मैडम हॉस्पिटल आना है. अच्छा, मैंने बोला था. सॉरी. एक काम कीजिए, यूनिवर्सिटी चलिए. सगळी तयारी झाली ना? त्या दोघांना कॉन्फरन्स रूम मध्ये बसवलेस का? हो, झाली आहे सगळी तयारी आणि मी तिथे कॉफी पण पाठवली आहे. ओके, गुड. नोटबुक आणि पेनही ठेवायला विसरू नको. हो, मी तेही सांगितलं ऑलरेडी. आता फक्त विक्रांत यायला हवा. पण सर नाही आलेत अजून. म्हणजे मी आत्ताच बाहेर पाहून आले, सरांची गाडीही दिसत नाहीये. अगं काही काय, मी पाहिलं त्याला पार्किंग मध्ये. मी माझ्यासोबतच पोचला होता तो. आणि न सांगता मीटिंगला येणार नाही असं अजिबात करणार नाही तो. हो, म्हणजे सकाळी त्यांनी मलाही फोन केला होता. ते मला म्हणाले की ते मीटिंगला येणार आहेत म्हणून. आणि मग त्यानंतर कुठेतरी जायचंय असंही म्हणत होते ते. हो अगं, पण मी पाहिला त्याला बाहेर. गेला कुठे विक्रांत? जावई बापू, तुम्ही? मानसी आहे? नाहीये. कुठे गेली? या ना तुम्ही, आत या, बसा. या, बसा. सावकाश.
कुठे गेली? युनिव्हर्सिटीत गेली ती. आता पुढचा अभ्यास सुरू करायचा आहे असं म्हणत होती. म्हणून मग फॉर्म भरायचा होता आणि काहीतरी मार्कशीट वगैरे घ्यायची राहिली होती वाटतं. बरं, तुम्ही काय घ्याल? चहा का सरबत? नाही नाही, काहीच नको. मानसीला खूप त्रास होतोय. नशीब आज ती घराबाहेर पडली ते, नाहीतर घरात बसून बसून दुसरा विचार डोक्यात येतच नाही. रात्री झोप लागत नाही तिला आणि तिच्यामुळे आम्हाला. हो ना. एकटीच बाहेर उभी राहून विचार करते. मलूल झाली बिचारी. तिला मित्रमंडळी नाहीत फारसे, नाहीतर त्यांच्याशी बोलून टेन्शन घालवता आलं असतं. एकटी पडली बिचारी. सलील सुद्धा गेला. तो तिला समजून घेत होता, पण अचानक त्याला सुद्धा काय झालं देव जाणे. आणि त्यात तुमच्याशी सुद्धा काही बोलली नाही. मलाही तेच कळत नाहीये की ती माझ्याशी का बोलत नाहीये. तुमचं काही भांडण वगैरे झालं नाही ना? नाही नाही, भांडण नाही. विजयराव बोलून गेले तिच्याशी, तेव्हापासून जरा तरी बोलायला लागली. नाहीतर अगदी सुन्न बसून होती. हो, खरं तर ना तुमच्याशी बोलून बरं वाटलं असतं तिला. आता हॉस्पिटलात पण जात नाही, त्यामुळे अगदीच एकटेपणा आल्यासारखं झालंय. अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की अशी अवस्था होते. इशू, कशी आहेस बाळा तू? कशी आहेस? तुला माझी आठवण येते? येते येते येते. मानसी कधीपर्यंत येईल? काही कल्पना नाहीये, पण मीच म्हंटल तिला की सगळी कामं नीट पूर्ण करूनच ये म्हणून. म्हणजे तिला संध्याकाळ तरी होईल. मी फोन करून विचारते तिला. नाही नाही, असू द्या, मीच जातो तिकडे. बर. हॅलो, पोचलीस का? हो, कधीच. ईशा बरी आहे? हो ग, ईशा बरी आहे. रडली नाही तू गेल्यापासून. गुड. अगं, जावई बापू आले होते. कशाला? ईशाला बघायला? नाही ग, तुझ्यासाठी. मग काय सांगितलंस? सांगितलं युनिव्हर्सिटीत गेलीस म्हणून. अगं आजी, कशाला? मला त्याला. अगं, त्यांनी विचारलं तर आम्हाला सांगायला नको का खरं काय ते? बरं ठीक आहे, मी ठेवते फोन आजी. मला इथे बाकीची कामं करायची आहेत. तिकडे जाऊन काहीही उपयोग होणार नाहीये विक्रांत. का? तुला जास्त माहिती आहे का? मानसी माझी धाकटी बहीण आहे, त्याच्यामुळे तुझ्यापेक्षा जास्त मी तिला बघितलंय आणि ओळखते सुद्धा. असं नाही वाटत तुला? माणसाला ओळखायला वर्षांची आवश्यकता नसते मोनिका. एखाद्याला एका क्षणात सुद्धा आपण ओळखू शकतो. रिली? तू मानसीला माझ्यापेक्षा जास्त ओळखतोस तर म्हणायचंय का तुला? मोनिका, प्लीज डोंट वेस्ट माय टाइम. प्लीज गो. तिला तुला भेटायची इच्छाच नसेल तर मग एवढी धावपळ करून काय अर्थ आहे विक्रांत? तिला नाही भेटायचंय तुला, मग काय करशील तू? खरं तर तुम्ही सगळ्यांनी मला ओळखलंच नाही. माझ्यासारखी फॉरवर्ड विचारांची मुलगी या जगात नसेल. तुला सांगू का? कारण तुम्हा दोघांची ही जी मैत्री आहे ना, ती मी समजून घेतली. पण जग नाही समजून घेत रे. वाईट असतं जग खूप. मांजर आणि बोका हे डोळे बंद ठेवून जरी भेटले ना, तरी जग त्यांना बघत असतं. उघड्या डोळ्यांनी
एकटक्क बघत असतात आणि त्यांना जे काही अर्थ काढून घ्यायचे असतात ना ते अर्थ ते काढून घेतात सुद्धा. म्हणून सांगतेय, प्लीज तिकडे जाऊ नको. म्हणजे लोकांना कळणारही नाही आणि ते वाईट साईड अर्थही काढून घेणार नाही. जस्ट शट अप मोनिका. विक्रांत,